गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण बनवतो आहे भरलेली कारली. बाजारातून मस्त अशी छोटी छोटी कोवळी कोवळी कारली आणली होती मी. तर ही कारली आपल्याला अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायची आहेत. त्याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या बिया आपल्याला बोटाने व्यवस्थितपणे काढून घ्यायच्या आहेत. या बिया सहजपणे निघतात कारण ही कारली खूप कोवळी आहेत. कोवळ्या कारल्याच्या बिया व्यवस्थित निघतात. त्यामुळे अशा प्रकारे आपण सगळ्या बिया काढून घेऊ. मध्ये चीर करून आपल्याला ही कारली व्यवस्थितपणे साफ करून घ्यायची आहे. मी सगळे कारली आता छानपैकी साफ करून घेतले जेणेकरून ह्याच्यामध्ये आपल्याला स्टफ करता येईल, सारण भरता येईल. धुवून स्वच्छ करून त्याला मी मीठ लावून घेतलं आहे कारल्यांना. आणि मीठ लावल्यावर आपल्याला ही कारली फक्त 5 मिनटं वाफेवर शिजवून घ्यायची आहेत. म्हणजे त्यांचा कडकपणा कमी होतो, त्या मऊ होतात. आणि मऊ झाले की मग आपल्याला ते थंड करून त्याच्यामध्ये सारण भरून मग ही कारली व्यवस्थितपणे भाजून घ्यायची आहेत. तर मी ही कारली थोडंसं पाणी घेतलं आहे तव्यामध्ये आणि ही कारली मी वाफेला लावली आहेत. 5-6 मिनटामध्ये कारली एकदम मऊ होतात. तोपर्यंत आपण सारणाचं साहित्य बघूया. खलबत्त्यामध्ये मी लसूण घेतलं आहे, जिरं घेतलं आहे. लसूण आणि जिरं आपल्याला व्यवस्थितपणे ठेचून घ्यायचं आहे. लसूण आणि जिरं छान ठेचलं. तुम्ही लसणाची पेस्ट वापरू नका, ठेचलेलंच लसूण तुम्ही या सारणामध्ये वापरा, टेस्ट खूप छान येते. मध्ये मध्ये मी कारली पण चेक करत होती झाली आहेत की नाही मऊ. तर अजून थोडे 2 मिनटं लागतील कारली मऊ व्हायला. अजून आपण बघूया सारणासाठी काय काय मी घेतलं आहे ते. आता व्यवस्थित कारली शिजली गेली आहेत, म्हणजे मऊ झाली आहे. त्याची जी कातडी असते ती मऊ झाली आहे, ती थंड करून ठेवलेली मी. आता थंड पण झाली आहेत. तर सारणासाठी मी जे जिरं आणि लसूण घेतलं होतं ते एका ताटामध्ये काढून घेतलं आहे. सोबतच शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. शेंगदाण्याचं कूट टाकून झाल्यावर त्यात हळद, तिखट, धणे जिरे पावडर, मीठ हे सगळं घालून घेतलं आहे. कोथिंबीर घालून घेतली आहे आणि सगळं साहित्य एकदम एकजीव करून घेतलं आहे. आणि ह्यामध्ये लिंबू पण घालू शकता, चवीनुसार मीठ घेतलं आहे मी. लिंबूही घालू शकता, लिंबाने ह्या कारल्यांना खूप छान चव येते. सगळं मिश्रण एकत्रित करून घेऊया. आणि जास्त काही मसाले वापरायचे नाही आहेत, फक्त तिखट, हळद वापरलं तरी चालतं. आता हे अशा प्रकारे बघा तुम्ही, मी कारली व्यवस्थितपणे भाजून घेतली, भरून घेतली. थंड झालेली कारली भरायला नीट जमतात, त्यामुळे मी कारली थंड करून घेते आणि मगच त्यामध्ये सारण भरून घेते. आमच्या आईंची ही रेसिपी आहे, म्हणजे माझ्या सासू आईंची ही रेसिपी आहे. पहिल्यांदा मी त्यांच्याच हातची अशा प्रकारची कारली खाल्ली होती आणि मला ती खूप आवडली होती. आणि त्यांचं बघूनच मी ही रेसिपी करायला लागले. आई पण करतात आणि माझ्या आईंच्या आई पण खूप छान करायच्या. त्यांच्या हाताला खूप छान चव होती आणि मला खूप आवडायच्या त्यांच्या हातच्या रेसिपी, त्यांच्या हातच्या भाज्या. ही कारल्याची रेसिपी पण त्यांचीच आहे. आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ही कारली मी 1 बाय 1 सगळे सोडून घेतले. माझं थोडंसं सारण उरलं होतं तर कारल्यांवर मी टाकून घेतलं आहे आणि आपल्याला झाकण टाकून घ्यायचं आहे वाफेवर. कारली तर शिजलेली आहेत, पण आतला मसाला थोडासा शिजण्यासाठी मी 2-3 मिनटं झाकण ठेवलं होतं. एक साईडला कारली झाली की दुसऱ्या साईडला पण आपल्याला परतून घ्यायची आहे, दुसऱ्या साईडला पण खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे 5 ते 7 मिनटामध्ये दोन्ही साईडला भाजून कारली एकदम छान होतात. प्रवासासाठी ही कारली खूप छान आहेत, मस्त लागतात. भाकरीसोबत, चपातीसोबत ही टिकतातही छान. तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला पण सांगा कशी झाली, माझी रेसिपी आवडली की नाही. ओके, बाय.